चला तर मग बघूया मकर संक्रांती स्पेशल मऊ लुसलुशीत पुरणपोळी। त्यासाठी एक बाउल भरून हरभरा डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली। त्यामध्ये 2.5 वाटी पाणी टाकलं आणि त्याचबरोबर मीठ, हळद आणि थोडंसं तेल टाकून याच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात। डाळ शिजते तोपर्यंत पीठ मळून घेऊया। त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी मैदा, हळद, थोडंसं मीठ, थोडंसं तेल टाकून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकत हा गोळा मळून घेणार आहोत। थोडं पाणी थोडं तेल लावत लावत मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे। आता त्यानंतर झाकून आपल्याला 15 ते 20 मिनिटं कणिक मुरत ठेवायचे आहे। इकडे बघा आपली डाळ शिजलेली आहे। आता अशा पद्धतीने जे पाणी आहे तर ते काढून घेऊया आणि याची कटाची आमटी म्हणजे येळवणीची आमटी आपण बनवू शकतो। आता ही डाळ चांगली घोटून घ्यायची आहे। गरम असताना चांगली ही डाळ घोटल्यामुळे छान मऊसूत होते। आता घोटलेली डाळ एका पॅनमध्ये घ्या। त्यामध्ये अर्धा कप गूळ घ्यायचा आहे आणि पाव कप साखर घेऊन आपल्याला अशा पद्धतीने हे पुरण करून घ्यायचं आहे। बघा इथे हळूहळू हे पुरण थोडंसं पातळ होऊन त्यानंतर थोडंसं घट्ट झालेलं आहे। अशा पद्धतीने हे पुरण आपल्याला हलवत राहायचं आहे आणि अगदी शेवटच्या स्टेजला चमचा उभा करून बघा। जर चमचा उभा राहिला तर समजा आपलं पुरण रेडी आहे। आता अशा पद्धतीने यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे आणि मिक्सरमधून आपण हे फिरवून घेणार आहोत। तुम्ही पुरणाची जाळी देखील वापरू शकता। आता पुरण तयार आहे, कणिक पण छान मुरलेली आहे। आता पिठाचा उंडा घेऊया, कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याची पारी तयार करायची आहे किंवा तुम्ही लाटण्याच्या मदतीने देखील ही पारी करू शकता। यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा चांगला असा गोल करून घ्यायचा आहे आणि यामध्ये पिठामध्ये तो भरायचा आहे। सगळीकडून पीठ व्यवस्थित आपल्याला हे सील करून घ्यायचं आहे आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून अशा प्रकारे हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। लाटणं फक्त आपल्याला गोल गोल फिरवायचं आहे आणि अशा प्रकारे पोळी आपल्याला छान अशी लाटून घ्यायची आहे। थोडंसं कोरडं पीठ देखील मधून तुम्ही लावू शकता। तापलेल्या तव्यावर ही पोळी शेकून घ्यायची। एक बाजू हलकीशी शेकली गेली की पलटून घ्या, त्यावर तूप सोडा। अशी मऊ टम्म फुगलेली पुरणपोळी तयार आहे। पूर्ण रेसिपी बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा।